नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण खऱ्या अर्थानं ठप्प झालेल्या अर्थकारणात जगण्याची नवी वाट कशी असेल, पुन्हा एकदा गावाकडे वळताना या गावात हिरव्या श्रीमंतीची नवी गोष्ट कसे असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे जगणं आज उंबरठ्याच्या आत बांधून ठेवलंय त्या उंबऱ्याच्या आत सर्वसामान्यांना, गृहिणींना जगता येईल का, श्रीमंत होता येईल का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवी स्वप्न नव्यानं फुलवून नवा समाज आर्थिक श्रीमंतीकडे नेता येईल का, या सगळ्याबाबत चर्चा करणार आहोत. आणि याच कार्यक्रमासाठी आपल्या सोबत आहेत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब सर, स्वागत आपलं. खरं तर सुवर्ण कोकण ही एक अशी चळवळ आहे की ज्या चळवळीनं महाराष्ट्राला खूप काही भरून दिलं आहे. याचं नाव कोकण आहे पण सामर्थ्य महाराष्ट्राचं आहे. सुरुवातीला ज्यावेळी हा विचार सुरू झाला त्यावेळी एक चळवळ जी शेतीकडे नेईल आणि एक चळवळ जी महानगरांना जोडेल अशी संकल्पना होती. साधारणपणे आजचा सुवर्ण कोकणचा प्रवास कसा आहे? नाही, खूपच रंजक आणि वेगळं आहे. कारण आम्ही अशी कल्पना आम्ही कधी केली नव्हती की एक शेती ही नफ्याची असू शकते आणि सामान्य शेतकरीसुद्धा चांगली आधुनिक शेती करू शकतो, तेही कमीत पैशात. हे सिद्ध करून दाखवलं. त्यासाठी खूप म्हणजे गेले 7-8 वर्षाचा प्रवास आहे. याच्यामध्ये खूप शिलेदारांची मेहनत आहे. असा एक महाराष्ट्रातला एक तालुका नसेल की जिथे आपण गेलो नाही, तिथे कार्यशाळा घेतल्या नाहीत आणि लाखोच्या संख्येने लोक येत होते. आणि हळूहळू लक्षात आलं की हे पिकवण्यामध्ये तर सगळे तरबेज आहेत, पण हा मालाचं विकायचं कुठे? तेव्हा मालाला हमीभाव भेटला पाहिजे, चांगली त्याची किंमत आली पाहिजे. मग स्वतःचंच एक दालन करूया म्हणून मग एक सुवर्ण कोकण फूड मॉल सुरू झाला. सुरुवातीला इनिशियल स्टेजला जर तुम्ही बघितला तर ते चिकन फूड मॉल होते. त्याच्यामध्ये कधी नव्हे ते चित्र महाराष्ट्राने बघितलं की महिला चिकनच्या दुकानावर विक्री करण्यासाठी होत्या, त्याही मशिनरीच्या साहाय्याने. आणि नंतर मग ग्रोसरी, जो आपला मुख्य व्यवसाय होता ग्रोसरी व्यवसाय, त्याच्यामध्ये आलो. आणि पाहता संपूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे जवळजवळ 150पेक्षा जास्त शिलेदार हे घरातून, कोणी दुकानाच्या माध्यमातून एक छानपैकी व्यवसाय करतात. नाही असं म्हणतात ना की ज्या गृहिणीला माहिती नव्हतं की घराच्या बाहेर काही ओळख आहे किंवा आपण व्यवसाय करू शकतो, अशा गृहिणी जेव्हा लाखो रुपयांचा माल दर महिन्याला विकतात, तेही लॉकडाऊनच्या खडतर काळात, म्हणजे जेव्हा सगळं जग ठप्प असतं तेव्हा या महिला जेव्हा घरपोच सेवा देऊन ग्राहकांची जी चिंता असते ती मिटवतात. सो ते जे समाधान असतं ना, ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं. नक्कीच. या सगळ्याच्या निमित्तानं प्रेक्षक हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आज आपल्या प्रत्येकाच्या मनात जो प्रश्न आहे की आपण आज घरात बांधले गेलेलो आहोत. मी अगदी आता लॉकडाऊनचा फेज 2 खऱ्या अर्थानं सुरू झाला आहे. आता जर मी घराच्या बाहेर पडू शकत नाही तर मी व्यवसाय कसा करू, मी घरचा उदीम कसा चालू, व्यापार व्यवसाय करू, पैसे कसे आणू, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोकरदार वर्गावरती जास्त भिस्त असते. पण असा कोणी कधी विचार केला नव्हता की घरची गृहिणी की जी जॉब करून, की कुठलंही काम न करता, की जी गृहिणी घराच्या बाहेरही न पडता ती श्रीमंत होऊ शकते का, ती अशा कुठल्या व्यवसायात इन्व्हॉल्व होऊ शकते का, या व्यवसायातनं ती दुप्पट श्रीमंती आणू शकते का, हा विचार ज्यावेळी कोणी केलाच नव्हता, अशा सगळ्या काळात मागच्या लॉकडाऊनपासून त्या आतापर्यंत सुवर्ण कोकणने सुवर्ण कोकण फूड मॉल ही फक्त स्त्रियांसाठी योजना आणली. आता मग ती योजना काय आणि या योजनेतनं कोण सहभागी झाले होते त्याबद्दल जाणून घेऊया. परब सर, मागच्या लॉकडाऊनमध्ये ज्यावेळी सुवर्ण कोकण फूड मॉल होम फ्रँचायझी आली त्यावेळी त्यातल्या 25% अशा महिला होत्या की ज्या मुंबईत आल्या आहेत पण घराच्या बाहेर कधी पडल्याच नाही आहेत. लॉकडाऊनमुळे तर पडणं नामुश्किलच झालं होतं, पण तरी देखील त्यांची जी कमाई होती ती लाखाच्या घरात गेली होती. हे कसं झालं? नक्की. ॲक्च्युली काय होतं, जेव्हा तुमचा व्यवसाय ही लोकांची गरज असते ना, तेव्हा त्या व्यवसायाला जास्त काही प्रयत्न करावे लागत नाही, मार्केटिंग किंवा सोशल मीडियाचे. आपल्याकडचे जे प्रोडक्ट आहेत ते अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवलं. म्हणजे मसाले असतील तर उकळीमध्ये कुटलेले, जे आपण जुन्या काळामध्ये ते चित्र पाहत होतं की महिला उकळीत कुटतायत आणि छान पद्धतीत मसाला बनवत आहेत. त्यानंतर पिठं असतील तर ती जात्यावरची, मग कडधान्य असेल, तुमचे धान्य असतील, अशा सगळ्या गोष्टी ज्या एका किचनमध्ये सगळ्या महिलांना लागतात, म्हणजे पिठापासून ते मिठापर्यंत. आणि अजून एक गोष्ट सांगतो की 150पेक्षा जास्त प्रोडक्ट तेही एकाच प्लॅटफॉर्म खाली, आणि तेही उच्च दर्जाचे अतिशय गुणवत्ता असलेले प्रोडक्ट हे जेव्हा महिलांच्या हाती दिले गेले आणि त्यांना एक जुजबी प्रशिक्षण दिलं की सोशल मीडियाचा कल्पकतेने वापर कसा करायचा, ग्राहकांपर्यंत कसं जायचं, काय नेमकं बोलायचं, विकताना नेमके ग्राहकांशी संबंध कसे प्रस्थापित करायचे, ह्या बेसिक ट्रेनिंगच्या माध्यमातून ज्या पद्धतीने महिलांनी व्यवसाय केला तो खरोखरच अचंबित करणारा होता. म्हणजे मला आजही आठवतं, तेव्हाचा लॉकडाऊन एकदम स्ट्रिक्ट होतं, लोक घराच्या बाहेर जात नव्हती, पण घरपोच सेवेला जशी आज परमिशन आहे तशी तेव्हाही ती अनुमती होती. आणि ह्या महिलांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून, मग ते व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, ह्या माध्यमातून जसं प्रशिक्षण दिलं
त्या पद्धतीत त्यांनी ते इम्प्लिमेंट केलं आणि जो चित्र आम्हाला पाहायला भेटलं की प्रत्येक महिला म्हणजे जिने कधी घराचा उंबरठा ओलांडला नसेल, कधी कुणाकडे गेले नसतील, त्यांचा लाखोचा व्यवसाय बघून खरोखरच आम्ही सगळे थक्क झालो होतो ऋषी. ह्या सगळ्या प्रवासामध्ये त्या महिलांची जी मेहनत, त्यांची जी स्वयंशिस्त ही जशी महत्त्वाची होती, तसे ते प्रोडक्ट जे आम्ही कोकणातून सिंधुदुर्गातून बनवत आणतो तेही तेवढेच महत्त्वाचे होते. आणि सर्वात महत्त्वाचं ह्या सर्वांना पहिलं सांगितलेलं असतं की जे बेसिक ट्रेनिंग असतं की खूप आपण बघितलं असेल की छोट्या व्यवसायातून मोठे होतात. एखादा व्यवसाय म्हटला की मग दुकानाचं भाडं असेल, मग कामगारांचा पगार असेल, लाईट बिल असेल, हे मला वाटतं खर्चाचं ओझं मोठं होतं आणि त्यामुळे ॲक्च्युअल नफा भेटायला खूप दिवस लागतात, खूप वेळ लागतो. इथे तसं नव्हतं. इथे ना दुकानाचे झंझट, ना भाड्याचे झंझट, ना कामगारांचा पगार, ना काही नाही. आता या सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे ना तो समजून घेऊया. खरं तर कोकणातलं येणारं किंवा महाराष्ट्रातनं दर्जेदार येणारा उकडा तांदूळ असेल, इंद्रायणी तांदूळ असेल किंवा वाटाणे, चणे, या गोष्टी कोणी कधी विचारातच घेतल्या नाही. पण ज्यांनी विचारात घेतल्या ते डीमार्ट बनले, ते जिओ मार्ट बनले किंवा ते मोठमोठे मॉलवाले बनले. सामान्य माणसानं ही विक्रीची गोष्ट म्हणजे किराणा आहे, ती काय गरजेची असणार म्हणून त्याचं स्वरूप लहान केलं होतं. पण या लॉकडाऊनमध्ये त्याचीच किंमत जास्त असते जी घरच्या आवश्यक असते. आणि नेमका हेच व्यवसायाचं गणित महाराष्ट्रातल्या अनेक महिलांना श्रीमंत कसं बनवणारं ठरलं. एक ऋषी लक्षात घ्या, गेल्या लॉकडाऊनमध्ये सगळ्या जगाची अर्थव्यवस्था ठप्प होती, पण आपले दमाने साहेब जे आहेत, राधाकृष्ण दमाने डीमार्टचे, त्यांची संपत्ती कैक पट्टीने वाढली. ह्याचा अर्थ काय होतं की ह्या ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत ना, ह्याचा आर्थिक मंदीवर कधीच कसलाच प्रभाव नसतो. आपल्याला हे समजून घ्यायचं की प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक घराला किमान महिन्याला 3 ते 4 हजार रुपयाचा किराणा माल लागतो. आता एक लक्षात घ्या, तुम्ही 100 लोकांकडे जरी अप्रोच झाला, 100 ग्राहक जरी तुम्ही बांधला, तरी तुमचा 4 ते 5 लाखाचा सहज व्यवसाय होतोय, सहज. आता त्याच्यावर तुम्ही 10-20% जरी प्रॉफिट मार्जिन पकडलात ना, तरीसुद्धा तुमचे 40 ते 50 हजार रुपये अगदी सहज निघतात. आणि इथे मजा काय असते माहिती आहे व्यवसायाची, की तुम्हाला जे काय प्रयत्न करायचे, जी काय मेहनत करायची ती इनिशियल स्टेजला, सुरुवातीलाच करायची. एकदा लोकांना तुमची चव समजली, तुमच्या प्रोडक्टची गुणवत्ता समजली आणि तुमच्याबद्दलचा विश्वास वृद्धिंगत झाला ना, या पुन्हा तुम्हाला नव्याने तिथे काही प्रयत्न करावा लागत नाही. ह्याचा अर्थ असा असतो ही लॉकडाऊन ही एक मोठी संधी आहे लोकांपर्यंत पोहोचायची. आज ज्या पद्धतीत लसीकरणाचा वेग आहे किंवा ज्या गोष्टी चालू आहेत ना ऋषी, ते पाहता पुढचे 6 महिने, वर्षभर तरी लोक मार्केटमध्ये, दुकानात, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे धाडस करणार नाही आहेत. आणि त्यासाठी आपल्याला आपली दुकानं जी आहेत ना ती लोकांपर्यंत न्यावी लागेल. सुवर्ण कोकण फूड मॉल म्हणजे एक प्रकारचं डिजिटल शॉप आहे, जे तुम्ही लोकांना आता ते दुकान लोकांपर्यंत घेऊन. तुम्ही डिजिटल शॉप हा शब्द वापरला म्हणून विचारतो की कसं झालंय, फ्रँचायझी अनेक येतात आणि फ्रँचायझी अनेक आलेल्या फ्रँचायझीमध्ये आत्ता गोष्ट अशी आहे की मी बाजार उघडू शकत नाही, पण बाजारातनं मला गोष्ट हवी आहे. पण या सगळ्यात जी आपली महत्त्वाचा जो या सगळ्या चळवळीचा जो फोकस आहे तो म्हणजे सामान्य घरातली महिला किंवा सामान्य माणूस हा या सगळ्याची फ्रँचायझीचा ओनर बनतो. ते गणित काय? नक्कीच सगळ्यात महत्त्वाचे तुम्हाला सांगतो, सुवर्ण कोकणचं जे काय आज यश मिळवलं त्यात महिला शेलदारांचा खूप मोठा वाटा आहे ऋषी. आणि महिला ज्या गोष्टी करतात ना खूप सिरियसली करतात, त्यांची चिकाटी, त्यांचा संयम हा खरोखर कौतुक करण्यासारखा आहे. आणि त्यामुळे आणि एकदा एक घरातली महिला जेव्हा उभी राहते ना, मला वाटतं घरातले सगळी कुटुंब तिच्या मागे ठामपणे उभं राहतात. त्यामुळे यशाची शाश्वती ज्याला आपण म्हणतो ती खूप मोठ्या प्रमाणात असते. फ्रँचायझी बिझनेस जर म्हटलं तर तुम्ही जर बघितलं असाल, चहाची साधी फ्रँचायझी घ्यायची म्हटली तर सुद्धा 10 ते 20 लाख रुपये नुसती फ्रँचायझी फी घेतली जायची. दर महिन्याला जे प्रॉफिटमधली मार्जिन जे घेतलं जायचं ते वेगळं. म्हणजे साधारण एखाद्या व्यक्तीला वाटतंय की माझा आता उद्योगधंदा नाही, लॉकडाऊन माझी नोकरी गेली, व्यवसाय ठप्प झाला, मला नव्याने काहीतरी व्यवसाय करायचा आहे, तर तो एवढे पैसे आणणार कुठून? आणि त्यावेळेस सुवर्ण कोकणने असं केलं की सगळे जे चार्जेस होते, आमच्याकडे पहिलं फ्रँचायझी घ्यायचे तर 3 ते 4 लाख रुपये चार्जेस होते, होम फ्रँचायझी घेतल्या तर 1,00,000-1.25 लाख रुपये होते. पण गेल्या वर्षी सगळी परिस्थिती पाहून आम्ही हे सगळे चार्जेस आहेत ते सगळे रद्द केले ऋषी. आणि फक्त तुम्ही मालाचे पैसे भरा, रजिस्ट्रेशन फक्त भरा आणि तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करा. पण हे करताना त्यांना मिळणारं जे प्रॉफिट मार्जिन आहे, मला वाटतं ते आजवरचं सर्वाधिक प्रॉफिट मार्जिन आहे ज्या सुवर्ण कोकण देतं, त्याला जराही धक्का लावला नाही. आणि त्याच्यामुळे असं झालं की तुम्ही 1,00,000-1.25 लाखाचा माल विकला तरी तुम्हाला कमीत कमी 25,000 रुपये मिळतात त्याचं. आणि पैसा जो असतो ना तो माणसाला मला वाटतं एक मोठा आत्मविश्वास देऊन जातो, तुम्हाला एक कॉन्फिडन्स एका वेगळ्या लेवलवर नेतो. आणि त्याचा परिणाम असा झाला, एकाचं यश बघताना दुसऱ्याचं यश बघून तिसरं, म्हणता संपूर्ण महाराष्ट्रात महिलांची फौजच्या फौज या सुवर्ण कोकण फूड मॉलच्या माध्यमातून कार्यरत झाली. नक्कीच आपण या सगळ्याच्या निमित्तानं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण हे सगळं समजून घेत असताना
सुवर्ण कोकणने फूडमॉलच्या निमित्तानं केवळ महिलांची चैन उभी केली अशातला भाग नाही आहे, तर अशा दुकानदारांची रांग उभी केली की ज्या आपल्या घराला सक्षम बनवतील, आपल्या घराला श्रीमंती आणून देतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूच्या घरांना जी श्रीमंतीची अन्न श्रीमंतीची जी गरज आहे तीही पुरवतील. सर, सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक प्रश्न असतो की खूप सारे व्यवसाय करायचे असतात, पण व्यवसाय करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की आपल्याला भांडवल लागते, कारण याच्यातली जी महिला आहे ती नोकरदार प्रवर्गातली नाही आहे, सामान्य गृहिणी आहे की जी फक्त घरातलं घर सांभाळते. अशांचाच विचार करून ही योजना डेव्हलप केलेली आहे. पण याचसाठी आपण काही आणखीन योजना आणल्या आहेत, त्याबद्दल थोडक्यात. नक्कीच. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं सांगतो की कुठलाही व्यवसाय हा कमीत कमीत पैसा करायचा असतो. आपण फ्रँचायझी बिझनेसकडे लोक का जातात हे सगळ्यात महत्त्वाचं समजलं पाहिजे की आता ते दिवस गेले की आपण स्वतःची ॲडव्हर्टाईज करणं, आपण स्वतःचा ब्रँड म्हणून सिद्ध करणं, कारण ह्या गोष्टीला खूप वर्ष लागतात. आता तुम्ही जर ओयो बघितलात, ॲपल बघितलात, मोठमोठ्या कंपन्या बघितल्यात, ह्या सगळ्या कंपनी कशा पद्धतीत आपला खर्च कमी करतील ह्यावर जातात. फ्रँचायझी बिझनेसचं असं असतं की तुम्हाला एक ब्रँड भेटतो, एक विश्वसनीय भेटते आणि सगळे प्रोडक्ट एका छताखाली त्याच प्रॉफिट मार्जिनमध्ये आपल्याला उपलब्ध होतात. त्यामुळे प्रोडक्शन असेल, वितरण असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त विकायचं असतं. आणि आमच्याकडे फ्रँचायझी बिझनेस जेव्हा आपण देतो लोकांना, तेव्हा त्यांना त्याच्यासोबत लागणारं जर ट्रेनिंग जे खूप महत्त्वाचं आहे. आम्ही असं समजतो की समोरच्या व्यक्तीला त्यातलं काहीच माहीत नाही. मग ग्राहकांकडे पहिले ग्राहक कसे निवडावे, ग्राहकांपर्यंत कसं पोचावं, नेमकं काय बोलावं, सोशल मीडियाचा वापर कसा करावा, लोकांशी कायमस्वरूपी संबंध व्यावसायिक कसे जमा करायचे, हे सगळ्या गोष्टीवरती एक प्रॉपर प्रशिक्षण असतं. महिलांसाठी तर म्हटलं तर जशी आपल्याकडे होम फ्रँचायझी साधी घ्यायची म्हटली तरी बेसिकली ₹1,00,000-1,50,000 खर्च असतो. पण महिलांसाठी तसं नाही. महिलांसाठी ते सगळे खर्च आपण बाजूला केले आहेत. फक्त रजिस्ट्रेशन करून त्यांना जो काय माल घेतील त्या मालाचे पैसे अदा करून त्यांना ते माल दिला जातो, व्यवसायाला त्यांना सुरुवात करायला दिली जाते. पण त्याचबरोबर त्यांना प्रॉफिट मार्जिन तसं जसंच्या तसं राहतं, तसंच त्यांना सगळं प्रशिक्षणही मोफत असतं. आणि हे प्रशिक्षण एका महिन्याचं किंवा एका आठवड्याचं नाही, तर ते कायमस्वरूपी आहे. जोपर्यंत ती महिला एक यशस्वी उद्योजिका म्हणून उभी राहत नाही आहेत तोपर्यंत तिला सगळं बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळं प्रशिक्षण हे वेळोवेळी याच विषयावर येतो मी. असं म्हटलं जातं की बाबा किराणा सामान विकायला त्याला काय लॉजिक लागतं, दुकान घेतलं, ओपन केलं, विकलं, कारण ती गरज आहे. दोन महत्त्वाचे प्रश्न. ही गरज किती काळापर्यंत आहे, या ज्या महाराष्ट्राच्या मातीत पिकवलेल्या दर्जेदार किंवा नैसर्गिक सेंद्रिय जी उत्पादन आहेत ती गरज, आणि दुसरी गोष्ट हे उत्पादन कौशल्य हे याही व्यवसायात लागू पडतं का आणि किती अत्याधुनिक पद्धतीने आपण देतो. नक्की ऋषी, तुम्ही बघा एक 4-5 वर्षापूर्वी लोक असे म्हणायचे की आता मॉल संस्कृती आली, आता गल्ली चाळीतले जे किराणावाले आहेत ते आता संपतील. तसं नाही होते. लोकांना एक विश्वास असतो. लोकांकडे आज वेळ नाही आहे. त्यांना असं म्हणजे फसवल्याची किंवा चिटची भावना नाही. त्यांना जिथे मी घेते, म्हणजे उदाहरण तर सांगतो, आजही तुम्हाला किंवा मला जर रेशन भरायचं असेल ना, तर आपण सगळीकडे फिरत बसत नाही. तांदूळ कुठे स्वस्त भेटतोय, गहू कुठे स्वस्त भेटतं. एखाद्या दुकानावरती विश्वास बसला की इथून घेतलेला माल चांगला असतो, माझे 2 पैसे वाचतात आणि मला सर्व्हिस किंवा रिप्लेसमेंट अशा काही गोष्टी असतात. तुम्हाला धंदा म्हणजे काय, व्यवसाय म्हणजे काय, तर मन जिंकणं. विक्री एक कला आहे. तुम्हाला स्वतःला पहिलं विकावं लागतं, नंतर लोक तुमच्या प्रोडक्टवर डोळे झाकून विश्वास ठेवतात. आता ह्याच्यामध्ये आलं मार्केटिंग म्हणजे नेमकं काय, तर अशी गोष्ट की जी तुम्हाला लोकांना सहजतेने त्यांच्यापर्यंत पोहोचवायची. लोक शोधत आहेत चांगला माल कुठे आहेत, विषमुक्त अन्न कुठे आहे, रासायनिक नसलेल्या वस्तू कुठे आहेत किंवा दर्जेदार प्रोडक्ट कुठे आहेत जे माझ्या कुटुंबाच्या आणि माझ्या आरोग्यासाठी फायदेशीर असेल. ह्या गोष्टी तुम्हाला त्यांच्या दरवाजापर्यंत घेऊन जायच्या. नक्की आपण या विषयावर बोलूया. माझ्याकडे आता वेळ कमी आहे म्हणून उगी काही शेवटची 3 मिनिटं राहिली आहेत म्हणून. जसं या फूडमॉलच्या निमित्तानं सामान्य माणसाचा विचार झाला आहे, तसाच गुंतवणुकीच्या निमित्तानं आपण आणखीन एक मोठा प्रोजेक्ट उभा करतोय, चंदन शिवारचा. मुळात चंदन मराठी माणूस आणि ही गुंतवणुकीसाठी पुढच्या काही वर्षात मुळात काही लाख रुपये घालून करोड कसे मिळू शकतात. नाही, नक्की ऋषी, याच्यात असं वेगळं असं काय नाही. म्हणजे उदाहरणतः आपण गेली प्रत्येक वर्ष आम्ही चंदनाबद्दल बोलतो. आज महाराष्ट्रातलं चंदन हे जगात उजवं समजलं जातं. त्याच्यामध्ये असलेलं तेलाचं प्रमाण म्हणा. आज मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात सुद्धा 2 हेक्टरवर आज चंदनाची लागवड केली जाते. साधारण तुम्हाला सांगतो 1 किलो चंदनाचा आजचा भाव 8,000 रुपये. आपल्याकडे जे चंदन शिवार योजना आहे त्याच्यात आपण एक जवळजवळ 300-350 झाडं लावलेली आहेत आणि त्याच्यामुळे किमान 1 ते 1.5 करोड रुपये त्यातून त्यांना भेटतात. पण सर्वात महत्त्वाचं त्यात जे आपण आंतरपिकाची लागवड केली आहे, काही निवड केली आहेत, मग ते बांबू असतील, पेरू असतील, शेवगा असतील किंवा इतर अशी अन्य पिकं, की त्या माध्यमातून त्यांना एक दरवर्षी उत्पन्न येत राहतं. म्हणजे नुसतं चंदन शिवार म्हणजे पैसा नाही आहे, तर तुम्हाला जमिनी भेटते आणि जमिनीतून तुम्हाला एक कंटिन्युअस एक कॅश फ्लो, ज्याला आपण रेव्हेन्यू जनरेट बोलतो, तो चालू असतो.
आणि खूप मोठ्या प्रमाणात एक खेडमध्ये आम्ही हे काम करतो ऋषी, आणि अशा लोकांसाठी की आता ज्यांच्याकडे जमीन याच्यात नाही. जर कोणी कोकणात मुंबईतनं किंवा उर्वरित महाराष्ट्रातनं जर ज्यांना सहभागी व्हायचं असेल तर याचं साधं गणित काय आहे आणि ते कशा पद्धतीने यात सहभागी होऊ शकतात? ऋषी कशी आहे, जमीन म्हटल्यावर कधी कधी आता लॅबिलिटी वाटायला लागली की माझी जमीन मी राखायला देतो, म्हणजे जमिनीमध्ये पैसा जातो, येत काय नाही, आला तर तो जुजबी असतो. इथे असं नाही की इथे तुम्हाला जमिनीची अर्धा एकर असेल, एक असेल, जमीन तर आहेच ती स्टेशनपासून जवळ, केट म्हणजे रत्नागिरीतलं दापोलीच्या जवळ. आणि इथे तुम्हाला जमिनीसोबत तिथे लागवडसुद्धा करून दिली जाते, तिथे पाण्याची व्यवस्था करून दिली जाते, तिथे कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ आहेत ते दर महिन्याला देखभाल करत असतात. तिथे नुसतं प्लांटेशन करून दिलं जात नाही, तर ते झाडं जोपर्यंत तुम्हाला उत्पन्न देत नाही तोपर्यंत सगळा मेंटेनन्स जो असतो ते विद्यापीठाच्या माध्यमातून तुम्हाला मोफत करून दिला जातो. ह्याचा अर्थ नुसती जमीन नाही तर जमिनीसोबत प्लांटेशन सोबत पैशाचा ओघसुद्धा, आणि तो कमी नाही आहे. दरवर्षी किमान 1 लाख म्हणजे अगदी थोडक्यात लाख गुंतवा आणि करोड हमखास मिळवा, तेही बॉन्ड पेपरवर. मित्र, वेळ इथे संपलेली आहे प्रेक्षको, पण एक गोष्ट महत्त्वाची समजून घ्या. आजच्या एपिसोडमध्ये आपण 2 भाग समजून घेतले. पहिल्या भागमध्ये फूड मॉल जे सामान्य माणसासाठी, घरातल्या गृहिणीसाठी होते. अवघ्या हजारातल्या गुंतवणुकीत तुम्ही कुटुंब जोडता, घरची श्रीमंती वाढवता. आणि सुवर्ण कोकण चंदन शिवार ही अशी योजना आहे की ज्या योजनेत तुम्ही अवघ्या काही लाखात करोडोचं उत्पन्न, तेही बॉन्ड पेपरवर लिहून, तेही जमीन तुमच्या ताब्यात घेऊन, म्हणजे तुम्ही पैसे भरायचे आणि तुमच्यासाठी दुसरी लोक कसतील त्याचं उत्पन्न फक्त घ्यायला तुम्ही आठवणीनं जायचं, तेही करारानं. अशा पद्धतीच्या योजना आहेत. अशा पद्धतीच्या जर आणखीन काही गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर स्क्रीनवर जे नंबर जात आहेत ते नंबर संपर्क साधा, सुवर्ण कोकणशी संपर्क साधा आणि या सगळ्या श्रीमंतीच्या प्रवाहात तुम्ही सहभागी व्हा. प्रभ सर, आज इथे आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं. धन्यवाद आणि आभार.